जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 ची नवीन जाहिरात केव्हा येईल यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की कालच परिपत्रक आणि जागेंची माहिती मागवण्यासाठी रिक्त जागेंची माहिती मागवण्यासाठी 1/10/2024 दुपारी 12 वाजेपर्यंत माहिती मागवण्यात आलेली आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, भरतीमध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त जागांची माहिती मागितलेली आहे। जर इतक्याच जागा जर निघाल्या तर विद्यार्थी मित्रांनो भरती ही खूप कमी पडू शकते। आपल्याला जास्तीत जास्त जागेसाठी भरती काढायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपलं अजूनपर्यंत काम संपलेलं नाही आहे। आपल्याला निवेदन हे द्यावेच लागतील आणि यासाठी पाठपुरावा सुद्धा करावा लागेल। येणारे 10 ते 12 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो। जे कालचं पत्र पाहून परिपत्रक पाहून खुश झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या फक्त 50% ते 60% आपलं काम झालेलं आहे। आपल्याला याच निवेदनाचा पाठपुरावा हा सुरूच ठेवावा लागणार आहे आणि जास्तीत जास्त जागा कशा निघतील, जवळपास 12,000 ते 15,000 जागा जर आपल्याला काढून घ्यायच्या असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यापाशी 10 ते 12 दिवस आहेत आणि या 10 ते 12 दिवसामध्ये आपल्याला जिथे जिथे आमदारांना भेटू शकता येईल, खासदारांना भेटू शकता येईल आणि जेवढे पण प्रतिनिधी आहे त्यांना भेटू शकता येईल त्यांचा पाठपुरावा करा विद्यार्थी मित्रांनो की जास्तीत जास्त जाहिरात पडली पाहिजे। कारण की यानंतर जवळपास 2 ते 2.5 वर्ष जाहिरात पडणार नाही आहे पोलीस भरतीची खास करून। कारण की आपल्याला माहिती आहे 17,000 भरती आताच झालेली आहे आणि 18,000 सुद्धा भरती झालेली आहे। ही भरती फक्त आपल्या पाठपुराव्यामुळे निघत आहे आणि ते फक्त विद्यार्थ्यांच्यामुळे निघत आहे। कोणताही जो पाठपुरावा करत आहे विद्यार्थी त्यांचं श्रेय पूर्ण सर्व विद्यार्थ्यांना जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त एक काम करायचं आहे की यासाठी जास्तीत जास्त निवेदन द्यायचे आहे आणि वयवाढ हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। कारण की यामधून 1991 वाले विद्यार्थीसुद्धा एज बार होणार आहे नवीन जाहिरातीमध्ये आणि मागच्या वर्षीसुद्धा झालेले आहेत। जे सुरुवातीला मला वाटते मार्चपर्यंत ज्यांचा जन्म होता त्यांचे सर्व काही एज बार म्हणजे कटलेले आहे। तर त्यांच्यासाठी आपण जे आंदोलन केलेलं होतं पुणे, मुंबई आणि नागपूर या 3 ठिकाणी, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वयवाढीसाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहे। कारण की त्याच मुलांमुळे मागच्या वर्षीची भरतीसुद्धा 17,471 भरती निघाली होती आणि या अगोदरची जी भरती होती 18,300 किंवा 500 काहीतरी भरती निघाली होती। त्यामध्ये सुद्धा NCCचा जो GR आहे आणि जो वयवाढीचा GR आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी चेंज करून आणलेलं होतं। तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहे। तर सर्वांनी एकत्र येऊन या 2 मागणीसाठी जास्तीत जास्त निवेदनं द्या आणि फक्त निवेदनं देऊन होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो निवेदन देताना आपला विषय संपूर्ण पटवून सांगायचा आहे, त्यांना समजावून सांगायचं आहे। ज्यांच्याकडून समजून होते त्याच विद्यार्थ्यांनी योग्य ती तयारी करून त्यांच्या समोर जायचं आणि योग्य ते परिपत्रक पत्र निवेदन द्यायचं आणि त्यांना समजावून सांगायचं। कारण की असे निवेदनं सर्व काही विद्यार्थी देत असतात आणि ते निवेदनं कुठे जात असतात ते सर्वांनाच माहिती आहे। कारण की निवेदनं भरपूर येत असतात पण आपला विषय जर समजून सांगितला तर विद्यार्थी मित्रांनो आपलं काम हे लवकर होणार आहे। कारण की आपल्याला माहिती आहे की आता विधानसभेचं इलेक्शन येणार आहे, आचारसंहिता लागणार आहे। त्यापूर्वी आपली जाहिरात कशी पडेल आणि जास्तीत जास्त संख्यांसाठी भरती कशी पडेल, 12,000 ते 15,000 प्लस जागा जर राहिल्या तर जवळपास विद्यार्थी हे जास्तीत जास्त संख्येमध्ये विद्यार्थी हे लागतील। तर सर्वांनी यासाठी कंटिन्युअसली काम करा। 2 तास ग्राउंड कमी करा, 2 तास अभ्यास कमी करा, पण यासाठी प्रयत्न करा। जर भरती मोठी निघाली तर तुमचे चान्स वाढणार आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तारीख जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर 100% जाहिरात ही आचारसंहितेपूर्वी पडणार आहे। धन्यवाद।